उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले. ठाकरेंकडे आता फक्त उरले 3च खासदार. सकाळपासून या बातम्यांनी महाराष्ट्र दणाणून गेलाय. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला 4 वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा ठाकरेंकडचे खासदार फोडण्याचा कार्यक्रम शिंदेंनी केलाय आणि ठाकरेंना जोरदार धक्का दिलाय. खरं तर कोणी साईबाबांची, कोणी आईची, तर कोणी मुलांची शपथ घेऊन ठाकरेंना सांगितलेलं की आम्ही तुम्हाला सोडणार नाही, पण खासदार फुटले. पण 2024 मध्ये ठाकरेंच्या मशालीवर काही जण तर शिंदेच्या धनुष्यबाणाविरोधात निवडून आलेले असताना हे शिलेदार ठाकरेंना का सोडून गेले? त्यांनी ठाकरेंना सोडण्यामागची नेमकी काय कारणं समोर येत आहेत? या खासदारांच्या फुटण्यामागचं राजकारण काय? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. उद्धव ठाकरेंचे फुटलेले पहिले खासदार आहेत परभणीचे खासदार संजय जाधव. बंडू बॉस अशी अख्ख्या परभणीत ओळख असलेल्या संजय जाधवांनी 2024च्या लोकसभेला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा दणदणीत पराभव केला होता. ऑपरेशन टायगरला फालतू म्हणत त्यांनी या ऑपरेशनची खिल्ली देखील उडवली होती. त्यामुळे संजय जाधव कसे काय गेले हा प्रश्न परभणीकरांना पडलाय. पण परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, मानवत आणि सोनपेठ या भागांमध्ये शिवसेनेची पारंपरिक संघटना उभी करण्यात संजय जाधवांचा वाटा मोठा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. मराठा समाजासोबत थेट ग्रामीण मतदारांवर असलेली पकड हे संजय जाधव यांचे प्लस पॉइंट्स आहेत. त्यामुळे फक्त पक्षाच्या जोरावर नाही तर वैयक्तिक ताकदीच्या प्रभावावर सुद्धा संजय जाधव हे परभणीत आपलं वर्चस्व कायम ठेवून आहेत. पण सत्तेत गेलो तरच आपली ताकद आणखीन वाढेल अशी जाधव यांच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे संजय जाधव यांनी आता शिंदेच्या शिवसेनेत आल्यानंतर केंद्रात मंत्रिपद देखील मिळणार आहे असं म्हटलं जात आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी संजय जाधवांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली आहे अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात होतीये. यानंतर ठाकरेंचे फुटलेले दुसरे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर, जे हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागेश पाटील आष्टीकर हे ऑपरेशन टायगरचा भाग होऊन शिवसेनेत जाणार आहेत अशी चर्चा जोरदार चालू होती. त्यात मध्ये ते एकदा एकनाथ शिंदे यांना देखील भेटले होते. तेव्हा त्यांनी मी एकट्याने भेट घेतली म्हणून पक्षांतर होणार का? मतदारसंघातल्या कामांसाठी सत्ताधारी लोकांना भेटावं लागतं असं बोलून पक्षांतरांच्या चर्चा खोडून काढल्या होत्या. तसंच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ऑपरेशन टायगरच्या निवळ वल्गनायत काहीही झालं तरी मी पक्ष सोडणार नाही असं देखील म्हटलं होतं. आता तेच नागेश पाटील आष्टीकर काल रात्री उशिरा हदगाववरनं वाहनाने हैदराबादला आणि तिथनं खासगी विमानाने दिल्लीला गेलेत अशा बातम्या माध्यमांमध्ये आल्यात. पण नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरेंना का सोडून गेले? तर आष्टीकर हे खासदार म्हणून काम करतायत आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्यानं मतदारसंघात निधी आणल्याशिवाय लोकांची कामं करण्यात त्यांना अडचणी येत आहेत अशा चर्चा ते लोकांमध्ये सांगतात. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिल्ह्यात वाढत असलेलं शिंदेच्या नेत्यांचं वर्चस्व देखील. संतोष बांगर, बाबुराम कदम, कोहळीकर आणि हेमंत पाटील हे त्रिकूट सध्या जिल्ह्याच्या राजकारणावर आपला होल टिकून आहे. त्यामुळे येत्या काळात आपला राजकीय भविष्य टिकून ठेवायचं असेल त्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला अशी चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात होतीये. विशेष म्हणजे 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याच नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेच्या बाबुराव कदम कोहळीकर यांचा पराभव केला होता. पण आता मात्र त्यांच्या बंडखोरीने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. यानंतर फुटलेले तिसरे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर. धाराशिव जिल्ह्यातले एक मोठं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. 2009 मध्ये आघाडी सरकारच्या काळात धाराशिव विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटली गेली आणि त्यानंतर नाराज झालेल्या ओमराजेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केला होता. 9ची विधानसभा त्यांनी लढवत आमदारकी देखील मिळवली. त्यानंतर मात्र 14च्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला. अखेर 19च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंनी या पराभवाची परतफेड केली. तसंच 24च्या लोकसभेला सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांचा पराभव करत जिल्ह्यामधला आपला दबदबा कायम ठेवला. पण आता मुद्दा येतो तो म्हणजे इतकं सगळं असताना, ठाकरेंचे निष्ठावान असताना ओमराजे का फुटले? तर याचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे जिल्ह्यात वाढत चाललेला राणा जगजितसिंह पाटील यांचा दबदबा. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे 19, सेनेचे 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आले. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीने एक हाती सत्ता मिळवली. त्यामुळे या सगळ्या विजयात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचाच हात असल्याचं म्हटलं जातं. त्यात राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातलं हाडवैर सर्वश्रुत आहे. पवनराजे खून खटल्याचा निकालही येणं बाकी आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत सत्ता असल्यानंतर ही सगळी प्रक्रिया जलद होईल या आशेनं ओमराजे शिंदेंकडे जात आहेत असं म्हटलं जात आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ओमराजे निंबाळकर यांना फोडून शिंदे गटात आणण्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईकांवर होती.
धाराशिवचे पालकमंत्री असणारे प्रताप सरनाईक सातत्याने निंबाळकरांशी संपर्कात असायचे. शिवाय ओमराजे निंबाळकर यांच्याकडून येणाऱ्या विकास कामांसाठी निधी देण्याचं काम सुद्धा प्रताप सरनाईकांनीच केलंय. त्यामुळेच ते ठाकरेंना सोडून शिंदेंच्या गळाला लागलेत अशा चर्चा होताना दिसतात. यानंतर ठाकरेंचे फुटलेले पुढचे खासदार आहेत ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील. रविवारी मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्यांमध्ये संजय दिना पाटील सुद्धा होते. भले ते बैठकीला उशीर आले, पण आले होते. बैठकीतनं बाहेर पडल्यावर सुद्धा आपल्याला कोणत्याही प्रकारची ऑफर नाहीये, कोणाचाही दबाव नाहीये असं त्यांनी माध्यमांना आवर्जून सांगितलं. पण आता हेच संजय दिना पाटील उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेंकडे दिलेत. खरं तर संजय दिना पाटील गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंच्या संपर्कात होते. नुकत्याच मे महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतनं प्रवास केलेला. काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात उपचार चालू होते. तेव्हा त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या गाडीत संजय दिना पाटील देखील बसले. त्यामुळे राजकीय चर्चांना तेव्हा उधाण आलेलं. तसंच गेल्या वर्षी सुद्धा एकनाथ शिंदेंना दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात महाजी शिंदे पुरस्कार दिला गेला. तेव्हा देखील संजय दिना पाटील पुरस्कार सोहळ्याला आलेले. तेव्हा देखील त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा झाल्या होत्या. विशेष म्हणजे संजय दिना पाटलांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून लोकसभा जिंकलेली. महायुतीसाठी सेफ असणाऱ्या मतदारसंघावर त्यांनी कब्जा केल्यानं उद्धव ठाकरेंनी त्यांचं विशेष असं कौतुक केलं होतं. आता संजय दिना पाटलांचा आजवरचा इतिहासच मुळात पक्षांतराचा राहिलाय. त्यामुळे ते ठाकरेंसोबत किती काळ राहणार याची चर्चा होतच होती. त्यात मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा भाजपची सत्ता आल्यानं त्यांची चलबिचल चालूच होती. अखेर त्यांनी या सगळ्या परिस्थितीत ठाकरेंना सोडून पुन्हा एकदा पक्षांतर करत शिंदेंकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर ठाकरेंच्या सेनेचे फुटलेले पुढचे खासदार आहेत भाऊसाहेब वागचोरे, जे शिर्डी मतदारसंघातून निवडून आले. 14 जूनला झालेल्या मातोश्रीवरच्या बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांमध्ये वागचोरे सुद्धा होते. त्यावेळी कौटुंबिक कारणास्तव बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित आहेत असं त्यांनी सांगितलेलं. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑपरेशन टायगर बाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही असं स्पष्ट केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणतीही राजकीय भेट झालेली नाहीये असं देखील त्यांनी म्हटलं होतं. पण आता तेच भाऊसाहेब वागचोरे काल रात्री शिर्डी विमानतळावरनं थेट दिल्लीला रवाना झाले अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. पण आता या सगळ्यामध्ये भाऊसाहेब वागचोरे शिंदेंच्या गळाला का लागले? तर भाजपचं जिल्ह्यातलं प्रस्त वाढत असल्यानं आपलं राजकीय भविष्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असं म्हटलं जातंय. खरं तर भाऊसाहेब वागचोरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं 2009 मध्ये शिवसेनेकडनं खासदार राहिले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस, भाजप, सेना असा प्रवास केला आणि आता त्यांनी ठाकरे गटातनं शिंदे गटात उडी मारली आहे. विशेष म्हणजे 24 ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला होता. आता भाऊसाहेब वागचोरे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाय. ठाकरेंचे फुटलेले 6वे खासदार आहेत यवतमाळचे संजय देशमुख. मातोश्रीवर 14 जूनला झालेल्या बैठकीला संजय देशमुख हजर नव्हते. तेव्हा आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीचं कारण सांगत ते अनुपस्थित राहिले. मात्र दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीला गेले. तिथं त्यांनी शिंदे गटाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश नक्की आहे असं म्हटलं गेलं. खरं तर संजय देशमुख हे विदर्भातनं निवडून आलेले ठाकरे गटाचे एकमेव खासदार आहेत. यवतमाळ वाशिमच्या विकास कामांसाठी निधी मिळवणं आणि आपलं राजकीय स्थान अधिक मजबूत करणं यासाठी सत्तेसोबत जाणं व्यावहारिक दृष्ट्या त्यांना फायद्याचं वाटू लागल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय असं स्थानिक पत्रकार सांगतात. त्यात गेल्या काही दिवसात त्यांचे प्रतापराव जाधव यांच्यासोबतचे संबंध देखील घनिष्ठ झालेले. त्यामुळे त्यांच्या या बंडामागे प्रतापराव जाधव यांचाच हात आहे असं देखील बोललं जाते. 24च्या लोकसभेला शिंदेच्या सेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव करून संजय देशमुख निवडून आले होते. आता यवतमाळमध्ये आपली ताकद मजबूत करायला शिंदेंना एक मोहरा हवा होता आणि संजय देशमुख शिंदेच्या गळाला लागलेत. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये अखेर या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा हा मोठा धक्का मानला जातोय. पण एकीकडे काल परवापर्यंत जे खासदार अगदी देवाच्या, स्वतःच्या मुलांच्या, आयांच्या अनाभाका घेत होते, शपथा घेत होते, त्याच खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेचा रस्ता धरल्यानं अनेक ठिकाणी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण आता या सगळ्या परिस्थितीत या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेची साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर काल परवापर्यंत यांच्यामधले अनेक खासदार हे आपण ठाकरेंसोबतच कायम राहू, अगदी शपथा आणि अनाभाका घेत सुद्धा ठाकरेंना आपण सोबत आहोत अशी हमी देत होते. पण त्यांनीच आता ठाकरेंना सोडलेलं आहे आणि शिंदेची साथ दिलेली आहे. आता ठाकरेंसोबत फक्त अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वजे हे लोकसभेचे 3च खासदार उरलेत. त्यामधला सुद्धा एक खासदार हा शिंदेच्या गळाला लागणार आहे अशी चर्चा आतापासूनच व्हायला लागली आहे.
त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या 6 खासदारांच्या पक्षांतराविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.